समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण काम करत असून अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून काम करणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठे पद आहे. यापेक्षा मोठे कोणतेही पद असू शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांनी केले. अंकलखोप येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यकर्ता मेळावा व जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप नाना पाटील आणि प्रदीपप्पा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी भिलवडी परिसरातील 7 गावातील सुमारे 500 युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडून प्रदीपप्पा कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाची जबाबदारी किंवा पद दिले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना या चर्चांना पूर्णविराम देत प्रदीपप्पा कदम यांनी आपल्या भाषणातून पदापेक्षा कार्यकर्तेपणाला अधिक महत्त्व असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा आणि अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी युवकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भिलवडी, माळवाडी, खंडोबाची वाडी, नागठाणे, अंकलखोप, धनगाव तसेच भिलवडी स्टेशन परिसरातील युवकांनी पक्ष प्रवेश करून आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी डॉक्टर प्रताप नाना पाटील यांनी युवकांना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विकास, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात समीर भैया पठाण, सचिन कुराडे, दौलतराव पाटील, विनायक कुराडे, कुलदीप वारे, राहुल पाटील, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे यांच्यासह भिलवडी, अंकलखोप, नागठाणे, धनगाव, माळवाडी, खंडोबाची वाडी आणि भिलवडी स्टेशन परिसरातील पक्षप्रवेश केलेले युवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे अंकलखोप परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळाला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि अजितदादा पवार यांच्या विचाराने आपण काम करतोय आणि अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठलंही पद मी असेल असं मला वाटत नाही. या महाराष्ट्राचा पाया स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला. त्यांचा सुसंस्कृत राजकारणाचा विचार करून आपण पुढे जातोय. स्वर्गीय अजितदादांचा कामाचा माणूस, सामान्य माणसाचा कळवळ असणारा नेता, त्या नेत्याचा विचार घेऊन आपण पुढे जातोय. त्यामुळं पद, प्रतिष्ठा यापेक्षा सामान्य माणसाची कामं आणि सामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण काय करू शकतो हे पुढच्या काळात आपल्याला करायचं आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.